पोलीस भरती करणाऱ्या माझ्या भावांनो, चला तयारीला लागा, कारण ज्या भरतीची आपण एवढ्या आतुरतेने वाट बघत होतो ती पोलीस भरती 2024-25 अखेर जाहीर झाली आहे मित्रांनो। त्यासाठी मित्रांनो फॉर्म भरण्यासाठी आपल्याकडे किती कालावधी असेल आणि आपल्याला फॉर्म भरण्यासाठी मित्रांनो कोणते डॉक्युमेंट लागतील, तसेच मित्रांनो वय, शैक्षणिक पात्रता आणि परीक्षा कधी होईल या संबंधित सर्व माहिती मित्रांनो आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे मित्रांनो फॉर्म भरण्याच्या अगोदर हा व्हिडिओ नक्की बघा आणि तुमच्या मित्रांना जरूर शेअर करा, जेणेकरून फॉर्म भरताना आपल्याकडून कोणतीच मिस्टेक होणार नाही। या पोलीस भरतीमध्ये मित्रांनो आपण पोलीस शिपाई चालक, बॅट्समन, सशस्त्र पोलीस आणि कारागृह शिपाई या पदासाठी मित्रांनो आपण अर्ज करू शकतो। ही पोलीस भरती मित्रांनो 2024-25 या कालावधीसाठी आहे मित्रांनो। या पोलीस भरतीसाठी मित्रांनो आपल्याला अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे। त्याची वेबसाईट आहे मित्रांनो policerecruitment2025.maha.it.org बरोबर। याची अर्ज करण्याची लिंक मित्रांनो मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन देईल, तिथून सुद्धा कॉपी करून तुम्ही अर्ज भरू शकता। अर्ज करण्यासाठी मित्रांनो आपल्याला आता कालावधी दिला आहे मित्रांनो 29/10/2025 संध्याकाळी 6 वाजेपासून मित्रांनो ते 30/11 म्हणजे 30 नोव्हेंबर 2025 रात्री 12 पर्यंत तुम्ही अर्ज करू शकतात मित्रांनो। 30 नोव्हेंबर नंतर मित्रांनो तुम्ही अर्ज करू शकणार नाही। काही प्रसंगी मित्रांनो डेट वाढली तर तुम्ही अर्ज करू शकतात, पण मित्रांनो आपण दिलेल्या कालावधीमध्ये अर्ज भरून टाकायचा आणि आपलं काम मोकळं करायचं। आणि त्यासाठी मित्रांनो आपल्याला किती शुल्क भरावा लागेल मित्रांनो, एक्झाम फी मित्रांनो ओपन वाल्यांना 450 रुपये भरावे लागतील मित्रांनो। आणि तुमच्याकडे जर कोणतीही कॅटेगरी असेल जसे ओबीसी, एससी वगैरे त्यांना मित्रांनो 350 हा परीक्षेचा शुल्क असेल। आता फॉर्म भरण्यासाठी मित्रांनो आपल्याला कोणत्या डॉक्युमेंटची आवश्यकता असेल ते आपण मित्रांनो बघूया। अर्ज करण्यासाठी मित्रांनो आपल्याला खालील डॉक्युमेंटची आवश्यकता असेल। त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला सर्वात पहिले मित्रांनो 10वी आणि 12वीचं एसएससीचं तुम्हाला काय लागेल मित्रांनो पासिंग सर्टिफिकेट, याचं काय लागेल प्रमाणपत्र। मार्कशीट लागणार नाही मित्रांनो, तुम्हाला काय लागेल त्यांचं बोर्ड सर्टिफिकेट तुम्हाला लागेल मित्रांनो 10वी आणि 12वीचं। नंतर मित्रांनो तुमच्याकडे जन्म दाखला हा प्रत्येकाकडे असतो, आपल्याला जन्म दाखला लागेल। नंतर मित्रांनो पुढे आपल्याला मित्रांनो डोमेसाईल लागेल, महाराष्ट्राचा रहिवासी दाखला आपल्याला लागेल, म्हणून आपल्याला डोमेसाईल लागेल मित्रांनो। जर मित्रांनो तुम्ही कॅटेगरी मधून फॉर्म भरत असणार तर तुम्हाला जातीचे प्रमाणपत्र, तुमचं कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला लागेल मित्रांनो। जसं तुम्ही कास्ट सर्टिफिकेट जोडणार मित्रांनो, ज्याच्याकडे कास्ट असेल त्याच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी पण असते, ते सुद्धा मित्रांनो आपल्याला तिथे लागणार आहे। त्याच्यानंतर मित्रांनो प्रत्येकाकडे MSCITचं पासिंग सर्टिफिकेट असतं मित्रांनो, हे बेसिक गोष्ट हे प्रत्येकाकडे असणं जरुरीचं आहे। MSCIT सर्टिफिकेट पण लागेल। आणि मित्रांनो ज्यांच्याकडे मित्रांनो ज्या कॅटेगरीसाठी नॉन क्रिमिनल आपल्याला आवश्यक असेल त्यांनासाठी काय लागेल मित्रांनो नॉन क्रिमिनल लागेल। त्याची व्हॅलिडिटी मित्रांनो 31 मार्च 2026 पर्यंत असेल, ते व्हॅलिड असेल मित्रांनो। 2026 पर्यंत व्हॅलिड असणारा नॉन क्रिमिनल तुम्हाला लागेल। त्यानंतर मित्रांनो जर तुम्ही खेळाडू असणार तर तुमचं खेळाडूचं प्रमाणपत्र त्याच्यामध्ये लागेल मित्रांनो, त्यांना विशेष प्राधान्य असतं। आणि अजून तुम्ही जर माजी सैनिक असणार मित्रांनो, माजी सैनिक म्हणून अप्लाय करत असेल तर माजी सैनिक डिस्चार्ज पत्र तुम्हाला लागेल। अजून मित्रांनो जर तुमच्याकडे काही सर्टिफिकेट असते, जसं तुम्ही प्रकल्पग्रस्त असाल, भूकंपग्रस्त असतात, पोलिसाचे पाल्य असतात, पोलिसांचा मुलगा मुलगी असेल किंवा तुम्ही अनाथ असणार, अंशकालीन असणार, या सगळ्यांचे प्रमाणपत्र मित्रांनो तुम्हाला लागतील मित्रांनो फॉर्म भरण्यासाठी। अजून मित्रांनो त्यासोबत मित्रांनो EWS प्रमाणपत्र असतं, ते सुद्धा लागेल मित्रांनो। ज्याची कॅटेगरी नसेल तो EWS मधून भरू शकेल किंवा EBC मधून भरू शकेल। आणि ज्या विद्यार्थ्यांनी मित्रांनो कॉलेजमध्ये असताना मित्रांनो NSS NCC मध्ये भाग घेतला असेल, त्यांच्याकडे C सर्ट B सर्ट असेल, त्यांना NCCचं प्रमाणपत्र त्याच्यामध्ये जोडणे आवश्यक आहे। यापैकी जेवढे डॉक्युमेंट मित्रांनो तुमच्याकडे असतील तेवढे मित्रांनो तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी लागतील। प्रत्येकाकडे मित्रांनो खेळाडूचं प्रमाणपत्र नसणारे, कोणी माजी सैनिक नसणारे, प्रत्येकाला प्रत्येक डॉक्युमेंट मित्रांनो हा नेसेसरी नाही, पण आपल्याला इनिशियल डॉक्युमेंट आपल्याला लागतील, जसं 10वी 12वीचं मार्कशीट, जात प्रमाणपत्र, डोमेसाईल आणि कॅटेगरी असेल तर या गोष्टी आपल्याला लागतील। मित्रांनो आता बघूया मित्रांनो फॉर्म भरण्यासाठी आपल्याला कमीत कमी आणि जास्तीत जास्त किती वय लागेल मित्रांनो। वय मित्रांनो 30/11/2025 म्हणजे 30 नोव्हेंबर 2025 रोजी मित्रांनो आपलं वय मित्रांनो
कमीत कमी किती पाहिजे मित्रांनो, 18 वर्ष असेल तर तुम्ही मित्रांनो या भरतीसाठी पात्र असाल। कमीत कमी 30/11 रोजी आपलं वय काय पाहिजे मित्रांनो, 18 वर्ष। आता बघूया मित्रांनो जास्तीत जास्त वय कोणत्या कॅटेगरीसाठी किती लागेल। जसं मित्रांनो जर तुम्ही ओपन मधून अर्ज करत असाल मित्रांनो तर तुम्हाला कमीत कमी तर 18 लागणार आहे, पण जास्तीत जास्त मित्रांनो तुम्हाला 28 वर्षाचं एज तुम्हाला लागेल। 28 वर्षाच्या वर तुमचं जर एज होत असेल तर तुम्ही अर्ज करू शकणार नाही। जर तुम्ही कोणत्याही कॅटेगरी मधून अर्ज करत असणार मित्रांनो, जसं ओबीसी, एससी, एसटी यामधून जर तुम्ही अर्ज करत असणार मित्रांनो तर तुम्हाला जास्तीत जास्त वय 33 वर्ष लागेल मित्रांनो। 33 वर्षाच्या वर तुम्ही अर्ज करू शकणार नाही। जर मित्रांनो तुमच्याकडे भूकंपग्रस्त किंवा प्रकल्पग्रस्त याचं प्रमाणपत्र असेल मित्रांनो तर तुम्हाला जास्तीत जास्त 45 वर्षापर्यंत याच्यामध्ये अर्ज करता येईल। जर मित्रांनो तुम्ही पदवीधर असेल किंवा पदविकाधारक अंशकालीन उमेदवार असाल मित्रांनो तर तुम्हाला जास्तीत जास्त 55 वर्षापर्यंत तुम्हाला अर्ज करता येईल मित्रांनो। 55 वर्षाचा उमेदवार मित्रांनो पोलीस भरतीला अर्ज करू शकतो मित्रांनो। तो काय पाहिजे, पदवीधर असला पाहिजे, पदविकाधारक आणि अंशकालीन असला पाहिजे मित्रांनो। आता बघूया मित्रांनो पोलीस भरतीचा अर्ज करण्यासाठी आपल्याकडे शैक्षणिक पात्रता किती असावी लागेल। तर अर्ज करणारा उमेदवार मित्रांनो कमीत कमी हा 12वी पास असला जरुरीचे आहे मित्रांनो। 12वी तो कोणत्या बोर्ड मधूनही पास झाला तरी चालेल, जसं मित्रांनो स्टेट बोर्ड, सीबीएसई, आयएससी कोणत्याही बोर्ड मधून तो 12वी पास झाला पाहिजे मित्रांनो। अजून मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी 12वी दिली नसेल पण त्यांनी मुक्त विद्यापीठामधून डिग्री केलेली असेल मित्रांनो असे उमेदवार सुद्धा मित्रांनो याच्यासाठी पात्र असतील। अजून मित्रांनो 2 वर्षाचं व्यावसायिक शिक्षण पूर्ण केलेले उमेदवार सुद्धा मित्रांनो याच्यासाठी पात्र असतील। जसे मित्रांनो 2 वर्षाचा आयटीआय ज्याने केला असेल तो पण याचा फॉर्म भरू शकतो मित्रांनो। अजून मित्रांनो डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलेला उमेदवार सुद्धा मित्रांनो पोलीस भरतीचा फॉर्म भरू शकतो। आणि जर मित्रांनो तुम्ही माजी सैनिक असाल तर तुमची 15 वर्ष सेवा झाली असली पाहिजे आणि तुम्ही 10वी पास पाहिजे मित्रांनो, तो पोलीस भरती करू शकतो मित्रांनो। आणि नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना मित्रांनो 7वी पास असेल तरी तो पोलीस भरतीचा अर्ज करू शकतो। आता बघूया मित्रांनो परीक्षेचं स्वरूप। मित्रांनो पोलीस भरतीची एक्झाम मित्रांनो ही 2 टप्प्यामध्ये होईल। पहिली टप्पा असेल मित्रांनो शारीरिक चाचणी म्हणजे मैदानी चाचणी होईल आणि दुसरा असेल मित्रांनो लेखी परीक्षा। दोघं मिळून मित्रांनो आपलं हे मेरिट डिसाईड होतं, त्याच्यावर मित्रांनो आपण पोलीस बनणार की नाही बनणार मित्रांनो या 150 गुणांवर आपल्याला डिसाईड होतं मित्रांनो। जसं मित्रांनो शारीरिक चाचणीला मित्रांनो 50 गुण आहेत आणि लेखी परीक्षेला 100 गुण आहे 90 मिनिटांसाठी, बरोबर। आता बघूया मित्रांनो शारीरिक चाचणीमध्ये 50 गुणांची विभागणी त्यांनी कशी केली। त्यासाठी मित्रांनो पुरुष आणि महिलांची वेगवेगळ्या गुणांची त्यांनी विभागणी केली। जसं मित्रांनो पुरुषाला 1600 मीटर धावायला 20 मार्क आहे मित्रांनो आणि 100 मीटर धावायला 15 मार्क आहे आणि पुरुषांना गोळा फेकायला 15 मार्क आहे मित्रांनो, असे टोटल 50 मार्क होतात। तसंच मित्रांनो महिलांना 800 मीटर धावायला 20 मार्क आहे मित्रांनो, 100 मीटर धावायला 15 मार्क आणि त्यांना सुद्धा गोळाला काय मित्रांनो 15 मार्क असतो। मित्रांनो पुरुषांचा घोडा हा जास्त वजनाचा असतो आणि स्त्रियांचा घोडा हा कमी वजनाचा असतो मित्रांनो, ही पण गोष्ट इथे लक्षात घ्यायची मित्रांनो। आता मित्रांनो शारीरिक चाचणी झाल्यानंतर मित्रांनो लेखी परीक्षा मित्रांनो ही सर्व जिल्ह्यांची एकाच दिवशी होणार आहे मित्रांनो, त्यामुळे तुम्ही अर्ज करताना मित्रांनो सावधगिरी बाळगायची, कारण की मित्रांनो तुम्ही 2 ठिकाणी पेपर देऊ शकत नाही मित्रांनो। लेखी परीक्षेसाठी मित्रांनो आपल्याकडे 100 गुण असतील आणि 90 मिनिटांचा कालावधी असेल मित्रांनो। ही परीक्षा मित्रांनो एमसीक्यू टाइप असेल, बहुपर्यायी असेल मित्रांनो, ज्यामध्ये मित्रांनो गणितचे 25 प्रश्न असतील, बुद्धिमत्तेचे 25 प्रश्न असतील, मराठीचे 25 असतील मित्रांनो आणि जीकेचे 25 असतील। असे 100 प्रश्न मित्रांनो तुम्हाला 90 मिनिटात सॉल्व्ह करायचे आहे। त्यामुळे मित्रांनो जर तुम्हाला पोलीस बनायचं असेल मित्रांनो तुमचं ग्राउंड सुद्धा आउट ऑफ पाहिजे आणि पेपर मध्ये सुद्धा मित्रांनो तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळाले पाहिजे, जेणेकरून तुम्ही मेरिट मध्ये बसले पाहिजे आणि तुम्ही लवकरात लवकर पोलीस बनले पाहिजे। त्यामुळे मित्रांनो तुम्हाला जास्तीत जास्त मेहनतीची गरज आहे, त्यामुळे कुठलाही वेळ वाया न जाऊ देता मित्रांनो तुम्ही आता ग्राउंड आणि लेखी परीक्षेवर फोकस ठेवावा। पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण जिल्हा वाईज मागच्या पोलीस भरतीचा किती कट ऑफ लागला त्यानुसार मित्रांनो आपल्याला अभ्यास करता येईल, ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहे मित्रांनो। त्यामुळे मित्रांनो पुढचा व्हिडिओ सुद्धा बघायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जर मित्रांनो तुम्हाला आवडला असेल तर नक्की तुमच्या मित्रांना शेअर करा। जय हिंद।